आणि त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. आणि या शुभेच्छांबरोबरच आता तुम्ही सासरच्यांना, म्हणजे तुमच्या सासरच्यांना आणि तुम्ही तुमच्या सासरच्यांना कसा विश्वास द्या? त्यांना जी काळजी वाटते या क्षेत्राविषयी ते रास्त आहे, करेक्ट आहे. पण त्यांच्याकरता पण एक नवीन क्षेत्र आहे. मी कुठे जॉब करत नाही, काही नाही, पण माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि मुळात हे प्रोफेशन असण्याआधीपासून ही माझी आवड होती, माझं पॅशन होतं. सो मला माहिती आहे की ही माझी आवड किंवा हे माझं पॅशन मला नक्कीच तितकंच समोरून छान काम देईल. त्यामुळे नक्कीच वैभवीला मी सुखात ठेवीन. आणि ती बायको असण्याआधी माझी मैत्रीण आहे, त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीची काळजी घेईन, नक्कीच काळजी घेईन. आणि तुम्ही काय सांगणार त्यांना? ऑलरेडी श्रद्धा आणि मेघा म्हणजे श्रद्धा आणि मेघा आमचं चांगलं जमतं किंवा नॉर्मल ॲज अ फ्रेंड आहोत, कारण की सेम एज ग्रुपमध्ये वगैरे असल्यामुळे. तर समीरच्या आईशी पण माझ्या बऱ्याच गप्पा होतात आणि समीरच्या वडिलांची पण बरंच बोलणं होतं. सो रादर मला कधी कधी वाटतं की त्यांचं कम्युनिकेशन ह्याच्याऐवजी माझ्याशी जास्त चांगलं आहे. सो तेच कंटिन्यू राहावं. आणि साधारण आम्ही आता सध्या असं आमचा एक गट केला आहे की ज्याच्यामुळे आम्ही समीरला साधारण एकट्यात पाडू. तर साधारण ते तसं आम्ही कंटिन्यू ठेवावं अशी माझी इच्छा. आणि आय जस्ट गॅरंटी द्या. कळलं? म्हणजे कंपनी होईल, म्हणजे मी असताना म्हणजे कन्याशाळेत जायला मोकळं. एकमेकांवर विश्वास ठेवून जसं सोशल साईटवरून लग्न जमवलं तसंच संवाद साधा, कम्युनिकेशनचा गॅप बिलकुल ठेवू नका, आनंदाने राहा. आणि तुमच्या लग्नासाठी आमच्याकडनं शुभेच्छा देत झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी.